नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची ते बघणार आहोत। मी येथे 5 अशा सुगड घेतलेले आहे। या मी छान डेकोरेटिव्ह करून घेतलेले आहे। या लाल होत्या, यांना धुवून घेतलेला आहे आणि मग यांना छान डेकोरेटिव्ह केलेला आहे। तुम्ही सिंपल घेतल्या तरी चालेल आणि याला लाल धागा असा गुंडाळून घेतलेला आहे। अशा प्रकारे तयारी केलेली आहे आणि सुगड पूजा करताना पूर्ण तयारी करून घ्यायची, त्यानंतरच पूजेची सुरुवात करायची। बघा, मी या प्रकारे तयारी करून घेतलेली आहे। सगळे साहित्य एका ट्रे मध्ये घेतलेले आहे। मी हे पोपटीच्या शेंगा घेतलेल्या आहे, गाजर घेतलेले आहे आणि ह्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे। गाजरला मी असे काप करून घेतलेले आहे आणि हे वाटाण्याचे शेंगा घेतलेले आहे आणि हे वालाचे शेंगा घेतलेले आहे। बदाम घेतलेली आहे, खारक घेतलेले आहे, 5 घेतलेले आहे। मी हे सुपारी घेतलेली आहे आणि हळखंड घेतलेले आहे आणि मी हे अक्षत करून घेतलेले आहे आणि हे तीळ घेतलेली आहे आणि बोरं घेतलेले आहे, गहू तांदूळ घेतलेले आहे, कापूर घेतलेला आहे आणि हे पानं घेतलेले आहे मी आंब्याचे। तुम्ही विड्याचे पण घेऊ शकता। प्रथम मी ही जागा पुसून घेतली आणि त्यावर मी लाल कापड टाकून घेतलेला आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। धूप अगरबत्ती आणि अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे। सुगड पण मी यात छान तयार करून घेतलेला आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। सुगड पूजा मांडण्यापूर्वी प्रथम आपल्याला तांदळानी अशा 5 मुठी ठेवायच्या आहे, राशी तांदळाच्या। अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे सुगड पूजा केली जाते। ही संक्रांतीला करतात, संक्रांतीच्या दिवशी। आणि शेतात जे नवीन पिकतं त्याची पण पूजा केली जाते, म्हणून हे अशा प्रकारे आपण सगळं घेत असतो। मी ऊस पण घेतलेला आहे इथे, याची पण आपण पूजा करूया। आता प्रथम मी या राशी टाकून घेतलेला आहे, त्यावर आपल्याला 2 हातांनी सुगड अशा मांडायचे आहे, ठेवायचे आहे अशा प्रकारे। अजून आपल्याला अशा प्रकारे 5 मुठींनी तांदूळ ठेवून घ्यायचे आहे। यावरनं आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे, परंतु मी आंब्याची घेतलेली आहे। कोणी विड्याच्या पानांना खाऊची पानं पण म्हणतात काही भागामध्ये। मग मी हे आंब्याची पानं घेतलेली आहे, ही ठेवूया। आणि त्यावरनं एक एक खारक, बदाम, हळखंड सगळं ठेवायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी ठेवून घेते। आता आपल्याला सुगडमध्ये हे प्रत्येक शेंग वगैरे टाकायची आहे। अशा प्रकारे एक एक वाहायचे आहे प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण। सगळं मी वाहून घेतलेलं आहे। आता आपल्याला बोरं घालायचे आहे, यात टाकायचे आहे प्रत्येक सुगडमध्ये अशा प्रकारे। आणि मग आपल्याला सगळं पूजा करून घ्यायची आहे सुगडची। आणि ह्या विड्यांचे पानं ठेवलेले आहे आपण इथे, त्याची पूजा करायची आहे। मी आंब्याचीच ठेवलेले आहे, परंतु सर्वांची पूजा करायची आहे आता व्यवस्थित आपल्याला। हळद कुंकू, अक्षत आणि इथे पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे।
आणि अक्षत वाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फुलं वाहायची आहे. अशा प्रकारे. आणि सर्व पूजा झाल्यानंतर आरती ओवाळायची आहे. दिव्याची पण पूजा करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आता कापूर लावून आरती ओवाळायची. अशा प्रकारे ओवाळायची आहे. सुगड उचलायच्या वेळेला सुगडमध्ये आपल्याला थोडे तांदूळ टाकायचे आहे. उचलायच्या वेळेला आमच्याकडे अशी प्रथा आहे. आणि गहू यांच्या उंबया घेतात, पण त्या भेटल्या नाही मला, त्यामुळे गहू घेतलेले आहे. तीळ पण टाकायची आहे. ही पंती मिळाली आहे मला सुगडवर, त्यात मी तीळ घेतलेली आहे. आणि हे नैवेद्यासाठी ठेवायचं. आणि हे तिळाची मी अशी बर्फी बनवून घेतलेली आहे, ते पण ठेवायची आहे नैवेद्याला. आणि शेवटी मग पदराने एक सुगड उचलून देवाजवळ ठेवायची पदर लावून, आणि एक सुगड आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे. आणि बाकी उरलेला सुगड आपल्याला सुहासिनीला वाणात द्यायचे आहे. अशा प्रकारची प्रथा आहे आमच्याकडे. तुमच्याकडे कशा प्रकारे आहेत तर कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.